रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही नटलोय कारण ह्या खुलीच्या आत काहीतरी आमच्यासाठी सरप्राईज आहे. गाईज छान छान नटले त्यांनी ह्याच्या चपल्या बघा आणि माझ्या बघा त्यांनी काहीतरी केलंय आतमध्ये म्हणजे आमच्यासाठी सरप्राईज. चला जाऊया. बघा ओ माय गॉड उपाशी मित्र मंडळ. फोटो कुठं काढले माझ्या मी दिले ती सगळे फोटो. ओ माय गॉड सी दिस गर्ल वाव वाव फोटो काढाय यार थँक्यू सो मच इकडे थँक्यू सो मच थँक्यू सो मच. तुला पोहण्यासाठी हे बेस्ट आहे. आज प्रॉपर प्रिन्सेस ट्रीटमेंट ठेवल्या. प्रॉपर नो नीड ऑफ एनी बॉय. Guys, I want to say something that we don't need any boy for princess treatment because we have our girls. थँक्यू सानिका थँक्यू. मी पण तिथं गाईज मी मध्ये बसणार आहे. मिस करतोय. लॉक करा रे. मी आमच्या वैभवीताईला खूप मिस करतोय. जाऊ का बसायला. दिसते की काय नाही इकडे थांबून सिंपल व्हिडिओ घेऊ. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्त. यार बहुत रिस्ट्रिक्शंस है. चिल्ला भी नहीं सकते. आवाज ओरडू नका नाचचा हळूहळू. तुम्ही इकडे बघा ना. दुसरं काहीतरी करायचं गाईज जेवण रिव्हील करतोय. थोडं बघितलंयस तुम्ही आधी. हे बघा अंडा रोटी राईस. तुम्हाला आता रिव्ह्यू सांगतोय केकाचा की कसं लागतंय. आणि मेन म्हणजे ह्यातली एकही गोष्ट आमच्यापैकी कुणीच केलेली नाहीये. सगळं आमच्या ज्युनियर्सनी आमच्यासाठी केलेलं आहे. सो थँक्यू गाईज. कसं टेस्ट करून सांगा. वेट कसं झालं रिव्ह्यू द्या. सॉरी हा काय असं ते सुपत लई लागतं. छान छान लागते. लॉट्स ऑफ लव्ह स्नेहा आदिती वेदिका. थँक्यू गाईज. तिची काय रिएक्शन. छान झालंय आदितीनं वेदिकानं आणि स्नेहानं जे आमच्यासाठी जेवण केलेलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांकडं रिव्ह्यू घेत्या. म्हणजे ज्युनियर्स कडं म्हणजे माझ्या लेवलच्या पुरींकडं बर घेते बघा. आभाळ असं नाही का. कसं वाटलं तुला आमरसचा सॉरी
काय होतं अंडा रोटी. छान होता एक नंबर. आम्हाला पण खूप मस्त डेकोरेशन तर खतरनाक केलंय. रडायला चालू 2 मिनिट. ए यार ए यार रडायला ए माझा रियालिटी बेस्ड शो आहे प्लीज रडलीस गाईज का तरी? खूपच छान झालं जेवण. थांब ना, रियालिटी वेकअप टू रियालिटी. वेलकम टू रियालिटी. हो. सो गाईज सगळं खूप छान झालं. सगळं जेवण थँक्यू ज्युनियर्स. ह्या आम्ही आमच्या सिनियर्ससाठी काहीतरी केलं नाही. नाही दाखवू शकत नाही दाखवू शकत ए बरं का ह्या आम्ही आमच्या सिनियर्ससाठी मधलीला केलं skip guys. करा. कारण आमच्या सिनियर्सने आम्ही इथं नवीन असताना आम्हाला खूप काही काही 4 शब्द प्रत्येक सिनियर साठी बोला. 4 शब्द प्रत्येक आम्ही senior साठी. एक्सपिरियन्स केल्या नव्हत्या त्या सुद्धा आम्ही एकच वळी हा, तुम्ही बोल. दोघी काय बोलशील साजिताईबद्दल? प्रेमळ आणि सोज्वळ आहे ती. सोजवळ खूपच मोठं झालं. सुंदर सुंदर तू बोल आता वेदू. सुंदर म्हण की जबरदस्ती सुंदर आहे आणि ती स्वयंपाक तर खूप छान करते. Oh my God. सुग्र नाही सुग्र. Love you, सायली दीदी. नेक्स्ट सानिका बद्दल 4 शब्द. तिच्याबद्दल बोलायला शब्दच नाही आहे. ती खूप चांगली आहे. परत कॉमेडी आहे, मस्तीखोर आहे, चांगली आहे तशी. तशी तशी चांगली आहे म्हटलं की. मॅम प्लीज ही खूपच गोड आहे. भाषणात सुरुवात करावी. मी काय म्हणते जरा फास्ट फास्ट वेदू तू पाठ करून ठेव. सानुताई खूप सुंदर आहे. ती असं कुणालाही हर्ट होऊ देत नाही. सगळ्यांना हॅपी ठेवायचा प्रयत्न करते. सानुताई सगळ्यांना हॅपी ठेवायचा प्रयत्न अमृता करते. ती त्याला मला खूप विचारा आवडते. किती हट करते. सांगताय खूप गोड आहे. गोड मला खूप छान कॉमेडी करते. ती असल्यावर रूम मध्ये खूप छान वाटते. आम्ही बोललेलं कोणाला फील होत नाही. ए यार नेक्स्ट साक्षी सांगे हिच्याबद्दल बोला. हिच्याबद्दल बोला. साक्षी ताई बद्दल बोला. साक्षीताई खूपच गोड आहे. कारण साक्षीताई जेव्हा वरून खाली येते चला की गाईत जेवायला जाऊ आम्हाला खूप भारी वाटतं. आवडतं आम्हाला तिचं बोलणं. ते खूप सुंदर आहे. दिसायला पण इतकी भारी आहे ना की अख्खं कॉलेजच्या पोरी फिका पडते. ठीक आहे ती. ठीक आहे एवढी नको आणणार ना. आता तुम्ही दोघी पडापडा बोला. आता उर्मिला ताई बद्दल. उर्मिला म्हणजे आता मी हे ह्यापुढे- म्हणा की तिच्याबद्दल कायच बोलू म्हणा की. त्याबद्दल काहीच बोलू. हा आता मग श्रुती ताई बद्दल बोला. ती काय म्हणजे दिलदार. ए नाही ही राहिली आम्ही चेष्टा केली. उर्मिला ताई बद्दल बोला. स्क्रिप्ट बदलायला होती. तिच्याबद्दल उर्मिला खूपच इमोशनल आहे. तिला असं जरा जरी कोणी काय बोललं की लगेच ती हर्ट करून घेते. तुला तिच्याबद्दल चांगलं काय सांगायला ती कशी आहे ते सांगा. ते नाही काय नसलं की आपण रिलेटेड काय पण लिहित असतो. असं ते बोलू दे काय तर. आम्ही ह्या बोलत नाही तर ती बोलते तरी मी तुला अडवायला लागले. ए यार उर्मिला म्हणजे हे मग आता काय तुम्ही सांगा की आपण द उर्मिला पवार बद्दल बोलणार म्हणजे तुम्ही बोलणार. सो स्टार्ट. उर्मिला म्हणजे उर्मिला बद्दल काहीच बोलू. उर्मिला खूप इमोशनल आहे. ती अशी लगेच एकमेकांना अटॅच होते. ती तसलं म्हणायचं. होय लगेच अटॅच. तिनं आय एम आम्हाला टोटली अग्री विथ यू. तिनं आम्हाला लगेच सगळ्यांच्यात मिसळून घेतलं. सांभाळून सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केला. आम्हाला ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या सगळ्या दाखवून दिल्या. दोन अकाउंट
2 अकाउंट कसे हँडल करायचे 18 वर्ष पूर्ण एकापेक्षा जास्त आपण कसे handle करायचे? 18 वर्ष पूर्ण नसताना आपण फोन पे कसं चालवायचं क्रेडिट उर्मिला दिदीला जाते. आता श्रुती पाटील क्युटी पाटील क्युटी पाटील म्हणजे दिलदार माणूस. माणूस ए माणूस माणूस म्हणजे तुम्हाला कळतं का? व्यक्तिमत्व म्हणायचं बरं, करायचं दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे श्रुती पाटील. श्रुती दीदीचं सगळ्यात चांगलं सांगणं म्हणजे की कुणाचा विचार करत नाही. भगवानांना काय वाटेल ते वाटू दे, आपल्याला जे वाटेल तेच श्रुती करायचं. गॉड आहे. कोणाला कोणाबद्दल निगेटिव्ह God आहे, God. नाही, हो. आपलं काम भलं आपण भलं आपल्याला जेवढं हवं तेवढं दंगा मस्ती करायचं निवांत बाजूला कोणाचा व्हायचं विचार करायचा कोणाचाही नाही. हा, कोणाचं मनाला लावून घ्यायचं नाही कुणाला काय बोलायचं ते कोणाला बोलू दे. पण ज्युनियर्स माझ्याबद्दल बोलणार होते, तुम्ही का बोलायला लागले? त्यांना राहवलंच नाही ग राहवलंच नाही. हा चालू दे, माझ्याबद्दल चालू होतं की ए, तू काय बोलेनाच झाली. बघ की आम्हीच बोलतो. बोले ना चालू बाई मेदवार मेजू रडणार आहे आता. ए, गप्पी अगं, आम्हाला का रडवायला लागली? मेजू रडणार आहे ग. आता नेक्स्ट अमृत आहे पास आई गं. काय मेन म्हणजे ह्या topper. सगळ्यांना हँडल करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अमृता पाटील. Topper. कंट्रोल करते ह्यातला एक यश. मला नाही हँडल करू शकली. प्रत्येकाला प्रत्येक चांगली गोष्ट सांगणारी अमृता पाटील. ह्या एवढ्या एकत्र सगळ्या व्यवस्थित आहेत त्या फक्त अमृतताईसाठी कारण तिनं सगळ्यांना कुठल्याही वाईट वळणावर मी जाऊ सोडून. दिलं नाही. तिनं सगळ्यांना चांगल्या मार्गावर चांगलं सगळं सांगितलं की हे असं नाही असं खरंच असतं. बाबा तिनं ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. बाबा is the group. एक शाहिदीच राहिली. बोल की माझ्याबद्दल काय एवढं मग तुझं पहिलाच या झालं अमृता होतं शाहिदी. दीदीबद्दल काय 4च शब्द बोललीस. स्नेहला बोलायचं अमृताबद्दल जरासं. ती शांत पर्सनल मग तुझा एवढा शांत शांत आहे दिसायला आणि शांत समजूतदार आहे. पण आहे भरपूर प्रमाणात. आता काय बोलू पण मी काय बोलू? त्यात काय विषय नाही. डोळी छान हा. सुसंस्कृत मुलगी. कविता बाय द वे रंगावर काय नसतं. एक आपली ताई राहिलेली आहे. पण आम्हाला ती एवढी काय Guys, असा होता आजचा ब्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 बेल आयकॉन वर क्लिक करा. बाय बाय. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.